वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण EVS म्हणजे परिसर अभ्यास विषयाचे काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. परिसर अभ्यास विषय पेपर 1साठी खूप इम्पॉर्टंट हा विषय असणार आहे, कारण की जशा प्रकारचे प्रश्न परिसर अभ्यास EVS मध्ये विचारले जातात मित्रांनो, स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि म्हणजे 2013 ते 2025च्या प्रश्नपत्रिकेमध्ये जशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहे ते संपूर्ण अनालायसिस करून आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही प्रश्न पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईटचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी तुम्हाला आमचे जे सगळे व्हिडिओ आहे मित्रांनो या ठिकाणी फ्रीमध्ये मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. आता हे बघा, म्हणजे जशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे 2024 आणि 2025च्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्यातले काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आपण पाहणार आहोत. तर हे बघा, म्हणजे खूप सोपे प्रश्न तुम्हाला EVS मध्ये विचारले जातात, परिसर अभ्यास विषयामध्ये विचारले जातात. मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते हा प्रश्न आपण समाजशास्त्राच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ॲड केला होता. म्हणजे समाजशास्त्र आणि EVS जवळपास म्हणजे 70% सिलेबस सेमच आहे आणि तशाच प्रकारचे प्रश्न असतात पेपर 2 मध्ये समाजशास्त्र आणि पेपर 1 मध्ये EVS. मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते अशा प्रकारे प्रश्न आहे. प्रभाकर, ज्ञानोदय, दर्पण किंवा इंदुप्रकाश अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि सर्वांना माहीत आहे की मराठी भाषेतील जे पहिले वर्तमानपत्र आहे ते दर्पण आहे. म्हणजे पर्याय जे 3 असेल ते आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 2. आता हा प्रश्न 2024 मध्ये विचारला गेला होता. म्हणजे सोपे प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्न सोपा विचारला गेलेला आहे की शिवरायांनी रायरीच्या किल्ल्यास डॅश डॅश तर तोरणा किल्ल्यास डॅश डॅश हे नाव दिले अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आता उत्तर काय आहे तर हे बघा, शिवरायांनी रायरीच्या किल्ल्यास रायगड आणि तोरणा किल्ल्यास प्रचंडगड, म्हणजे ऑप्शन जे 3 आहे ते बरोबर उत्तर असणार आहे. रायरी किल्ल्यास रायगड तर तोरणा किल्ल्यास प्रचंडगड हे नाव दिले, म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. हा प्रश्न सुद्धा 2024 मध्ये विचारला गेला होता. प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे की ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात अशा प्रकारे प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, 18, 21, 25 किंवा 22. तर हे बघा, ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची 21 वर्ष पूर्ण असावी लागते. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपलं राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि महाटेट जून 2024साठी महाटेट जून 2026साठी हे प्रत्येक व्हिडिओसाठी तुमच्यासाठी म्हणजे इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की जूनमध्ये ही परीक्षा होणार आहे. म्हणजे आपल्याजवळ जवळपास म्हणजे 110 पेक्षा जास्त दिवस आहे, म्हणजे 120 पेक्षा जास्त दिवस बाकी आहे. तर हे बघा, प्रश्न काय विचारलेला आहे. प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री या पदावरील व्यक्ती कोणते काम पाहत असे अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 2025 मध्ये पेपर 2 मध्ये विचारला गेला होता आणि 2024 मध्ये पेपर 1 मध्ये हाच प्रश्न विचारला गेलेला आहे की शिवरायाचे जे अष्टप्रधान मंत्री या पदावरील व्यक्ती कोणते काम पाहत असे. तर अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर हे बघा, सरकारी आज्ञापत्रे सांभाळणे, परराज्याशी संबंध ठेवणे, राज्याच्या जमा खर्च पाहणे किंवा पत्रव्यवहार सांभाळणे. तर आपला जे बरोबर उत्तर असेल ते असणार आहे ऑप्शन डी. म्हणजे पर्याय जे 4 असेल, पत्र व्यवहार सांभाळणे, आपलं या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी असेल ते आपलं राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. आता हे बघा, म्हणजे राज्यशास्त्र विषयातला हा प्रश्न आहे आणि पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये सुद्धा हे प्रश्न वारंवार विचारले जातात की लोकसभा हे डॅश डॅश सभागृह आहे. सोपा प्रश्न आहे की लोकसभा जे आहे ते कनिष्ठ सभागृह आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपलं राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6.
6वा प्रश्न आहे की केंद्र सरकारने सुरू केलेली खडू-फळा योजना कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे अतिशय इम्पॉर्टंट हा प्रश्न विचारला गेला होता 2024च्या परीक्षेमध्ये आणि आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 पर्याय दिलेले आहे. मुक्त विद्यापीठ, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण किंवा पूर्व प्राथमिक शिक्षण. तर हे बघा, खडू-फळा योजना कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे, तर प्राथमिक शिक्षण म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, दोस्तों, अगर आप अपनी भाषा एक हिंदी लेते हैं, भाषा 2 मराठी लेते हैं, तो आपको बाकी का जो पेपर होगा, पेपर 1 में अगर आप बात करोगे बाल मानस शास्त्रों, परिसर अभ्यास और गणित विषय सभी क्वेश्चन जो है वो मराठी में पूछे जाएंगे. सिर्फ आपकी भाषा एक हिंदी होगी और बाकी सारा का सारा पेपर आपका मराठी भाषा में होगा. तो अगर आपको पास होना है तो मैं आपको सबसे बेटर ऑप्शन बताता हूँ कि हिंदी आपने फर्स्ट लैंग्वेज लेनी है, मराठी सेकंड लैंग्वेज लेनी है. दोस्तों, पूरा पेपर मराठी में ही होता है और आपका रिजल्ट जो है दोस्तों वो 100% पास का आएगा. इस बात की हम आपको गारंटी देते हैं क्योंकि बड़ी आसान क्वेश्चन पेपर जो है वो आते हैं हिंदी मीडियम के. पुढचा प्रश्न क्रमांक 7. आता 7वा जे प्रश्न आहे ते विज्ञान विषयाशी संबंधित प्रश्न आहे. म्हणजे परिसर अभ्यासमध्ये तुम्हाला समाजशास्त्र आणि विज्ञान विषयाशी संबंधित प्रश्न पाहायला मिळतात. म्हणजे आपण सीटेटमध्ये ते पाहिलं आहोत. प्रश्न आहे की H1N1 या विषाणूजन्य रोगाला कोणत्या नावाने ओळखले जाते. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे: डेंग्यू, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू किंवा कोविड. तर हे बघा, H1N1 याला म्हणजे आपण स्वाईन फ्लू असे म्हणतो. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर असणार आहे. माहिती सुद्धा दिलेली आहे की H1N1 या विषाणूजन्य रोगाला स्वाईन फ्लू या नावाने ओळखले जाते. हा एक संसर्गजन्य श्वसन विकार आहे जो इन्फ्लुएंझा ए विषाणूच्या H1N1 उपप्रकारामुळे होतो आणि प्रामुख्याने डुकरांच्या माध्यमातून पसरतो. म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. आता हे बघा, 8वा प्रश्न काय आहे की गरम केलेले तूप थंड झाल्यावर घट्ट होणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. मित्रांनो, म्हणजे हा सुद्धा विज्ञान विषयाशी संबंधित प्रश्न आहे. भौतिक बदल, रासायनिक बदल, आवर्ती बदल किंवा अनावर्ती बदल, अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे आणि ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 असेल, भौतिक बदल आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो, डिटेलमध्ये माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे की स्पष्टीकरण तुम्ही पाहू शकतात की गरम केलेले तूप थंड झाल्यावर घट्ट होणे हा एक भौतिक बदल आहे, कारण इतर पर्याय चुकीचे आहे. आता हे बघा, इतर पर्याय चुकीचे दिलेले आहे. म्हणजे रासायनिक बदल म्हणजे काय, तुम्ही समजू शकतात की रासायनिक बदलामध्ये पदार्थाचे मूळ गुणधर्म बदलून नवीन पदार्थ तयार होतो. उदाहरणार्थ दुधाचे दही होणे, जो पुन्हा मूळ स्थितीत आणता येत नाही. ओके, त्यानंतर काय दिलेलं आहे, म्हणजे आवर्ती बदल म्हणजे काय, तर हे बघा, जे बदल ठराविक काळानंतर पुन्हा पुन्हा घडून येतात त्यांना आवर्ती बदल म्हणतात. उदाहरणार्थ दिवस आणि रात्र होणे, तूप घट्ट होणे ही प्रक्रिया ठराविक काळानंतर आपोआप घडणारी नसते. ओके, पुढचा प्रश्न म्हणजे पुढचा उदाहरण दिलेलं आहे की अनावर्ती बदल म्हणजे काय, तर हे बघा, जे बदल पुन्हा कधी घडतील हे निश्चित सांगता येत नाही किंवा जे पुन्हा घडत नाही त्यांना अनावर्ती बदल म्हणतात. उदाहरणार्थ पूर येणे, तूप घट्ट होण्याची क्रिया परिस्थितीनुसार निश्चितपणे घडते. म्हणजे ऑप्शन जे आपला या ठिकाणी दिलेला आहे 1 बरोबर उत्तर राहणार आहे. आता पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 9. हा प्रश्न म्हणजे थोडा पॅडागॉजी टाईपचा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न दिलेला आहे की विशेष गरजा असलेल्या मुलामुलींसाठी शिक्षणाची कमाल वय वर्षाची अट आहे. तर हे बघा, काय अट आहे, तर 16 ते 6 ते 18 वर्ष. म्हणजे ऑप्शन जे आपला 3 असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे राज्यशास्त्र विषयाशी संबंधित हा प्रश्न विचारलेला आहे. आता EVS म्हणजे काय, EVS क्या होता है दोस्तों, मिक्स होता है. यहाँ पर साइंस भी होता है, यहाँ पर आपको मतलब साइंस के जो बाकी सब्जेक्ट है वो भी होते हैं और इसमें आपका सोशल साइंस भी होता है. तो टोटली मतलब एक मिक्स सब्जेक्ट इसको हम कह सकते हैं. भारताच्या राष्ट्रपतीची निवड करताना प्रत्यक्ष मतदानात खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभागी होतात. अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 10 आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर हे बघा, लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, ऑप्शन जे 4 असेल, D 1 2 3 आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमचं टेलिग्राम
आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी तुम्हाला आमचे जे सगळे लेक्चर आहेत ते फ्रीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊन घ्या. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 11. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता हा प्रश्न 2025च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे. सोपा प्रश्न होता मित्रांनो, म्हणजे खूप सोपे प्रश्न तुम्हाला परिसर अभ्यास EVS मध्ये विचारले जातात. आता या ठिकाणी EVS पॅडागॉजी नाही, फक्त EVS आहे, म्हणजे फक्त परिसर अभ्यास आहे, कारण की पॅडागॉजी आपल्याला सीटेटमध्ये असते, TAT मध्ये नसते. प्रश्न काय आहे, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे, तर हे बघा छत्रपती संभाजीनगर, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. 2025 मध्ये हा प्रश्न सुद्धा विचारला गेला होता की ISRO हे कशाचे संक्षिप्त रूप आहे, तर हे बघा ISRO इसका फुल फॉर्म क्या होता है, तो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न सुद्धा 2025च्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे की रियासतकार ग.स. सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भाने केला आहे. अशा प्रकारे प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराराणी, छत्रपती शिवाजी महाराज, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि लक्षात ठेवा की स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भात केला आहे, रियासतकार यांनी, तर छत्रपती राजाराम महाराज. म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न आहे की खालील पर्यायांपैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत. आता हे बघा, नाही या ठिकाणी प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाही, तर हे बघा निवडणूक आयुक्त यांची नेमणूक राष्ट्रपती करतो, पंतप्रधान याची सुद्धा नेमणूक राष्ट्रपती करतो आणि राज्यपाल यांची सुद्धा नेमणूक राष्ट्रपतीकडून केली जाते. परंतु उपराष्ट्रपती आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, कारण की कोणाची नेमणूक करत नाही तर उपराष्ट्रपती यांची नेमणूक राष्ट्रपती करत नाही. म्हणजे पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. आता हे बघा, हा प्रश्न सुद्धा पॅडागॉजी संदर्भातला प्रश्न आहे, म्हणजे पॅडागॉजी विचारली जात नाही, परंतु 1-2 प्रश्न तुम्हाला म्हणजे EVS पॅडागॉजी सीटेटमध्ये जशा प्रकारे हिंदी भाषेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे, तशाच प्रकारचे 2-3 प्रश्न तुम्हाला EVS पॅडागॉजी संदर्भात म्हणजे TAT मध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. म्हणजे सोपे प्रश्न आहे की इयत्ता 5वी च्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले, तर त्यांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे, सहल पद्धती, प्रवास पद्धती, निरीक्षण पद्धती किंवा दिग्दर्शक पद्धती. अशा प्रकारे 4 पर्याय दिलेले आहे. आणि बरोबर उत्तर काय असणार आहे, तर हे बघा ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 असेल, सहल पद्धती आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. सहल पद्धती आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. तर हे बघा, तुमच्यासाठी एक विशेष ऑफर आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे, म्हणजे 399 मध्ये तुम्हाला महाटेट 2026साठी अपडेट नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. PDF च्या स्वरूपात तुम्ही झेरॉक्स करून अभ्यास करू शकतात मित्रांनो. हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र म्हणजे 90 पेजेसचे हिंदीचे आपले नोट्स आहे, 84 पेजेस मराठी आणि 84 पेजेस बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, आणि 2-2 प्रश्नपत्रिका सुद्धा आपण या ठिकाणी ॲड केलेली आहे. म्हणजे शेवटच्या वर्षाची लास्ट इयरची 23 नोव्हेंबर 2025ची 2-2 प्रश्नपत्रिका, पेपर 1 आणि पेपर 2 आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे मित्रांनो. आणि PDF च्या स्वरूपात आपल्याला हे नोट्स मिळणार आहे. स्क्रीनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. आणि बेस्ट क्वालिटी नोट्स अपन या ठिकाणी तैयार केलेले आहे. और अगर आप इसमें से सिर्फ हिंदी या मराठी या बाल मानसशास्त्र के नोट्स लेना चाहते हो दोस्तों, तो वो भी आप क्या है यहाँ से सिंगल नोट्स भी परचेस कर सकते हैं, क्योंकि हम आपको बता रहे हैं हिंदी और मराठी में आप 50 मार्क करेंगे दोस्तों. इस प्रकार से जो है हमने एक योजना बनाई है, आप उसको फॉलो करते रहेंगे. मैं आपको बता रहा हूँ कि 60 में से ही 50 नंबर आपके हिंदी और मराठी भाषा में आएंगे. कारण जशा प्रकारे आपण हे नोट्स तयार केलेले आहे आणि टोटली अपडेट नोट्स आपण या ठिकाणी तयार केलेले आहे. साहित्यकार, रचनाकार, कवी, संपूर्ण व्याकरण, म्हणजे टोटल जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे महाटेट 2026साठी आपण या नोट्समध्ये ॲड केलेले आहे. स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, या नंबरवर हाय करा.
तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. तर आताच दिलेल्या नंबरवर संपर्क करून तुम्ही हे परचेस करू शकतात. पाहूया पुढचा प्रश्न. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न बघा. आता 16वा प्रश्न विचारलेला आहे की रामायण रामानंद सागर भारत एक खोज. तर हे बघा या ठिकाणी रामायण रामानंद सागर भारत एक खोज. ओके. आता भारत एक खोज हे कोणी लिहिला, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. म्हणजे थोडा टायपिंग मिस्टेक या ठिकाणी झालेली आहे. तर आपला जे ऑप्शन 1 असेल श्याम बेनेगल उत्तर बरोबर असणार आहे. म्हणजे पर्याय जे 1 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी माहिती दिलेली आहे, तुम्ही समजू शकतात की रामायण रामानंद सागर भारत एक खोज श्याम बेनेगल. तर हे बघा भारत एक खोज 1988 प्रसिद्ध धारावाहिक का निर्देशन श्याम बेनेगल द्वारा किया गया था, हिंदी में दिलेला है, जो जवाहरलाल नेहरू की पुस्तक डिस्कवरी ऑफ इंडिया पर आधारित था. इस प्रकार यहाँ पर क्या है एनसीईआरटी से हमने क्या है दोस्तों इसका स्पष्टीकरण ऐड किया है. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न दिलेला आहे की भारतात हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरणास विरोध करणारी संघटना कोणती. प्रश्न समजून घ्या. ओके, आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. प्रश्न समजून घ्या. हैदराबाद स्टेट काँग्रेस, कर्नाटक परिषद, रजाकार किंवा आंध्र परिषद, अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. आणि बरोबर उत्तर काय असणार आहे तर रजाकार, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पाहून घ्या की भारतात हैदराबाद संस्थानाचे भारतात विलिनीकरण होण्यास विरोध करणारी संघटना म्हणजे रजाकार ही होती. कासिम रजवीच्या नेतृत्वाखालील या अर्धसैनिक दलाने निजामाच्या सांगण्यावरून विलिनीकरणास विरोध करत हिंसाचार केला आणि स्वतंत्र हैदराबादासाठी लढा दिला. अशा प्रकारे माहिती सुद्धा काय आहे या ठिकाणी दिलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न आहे की DOT ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते. तर हे बघा म्हणजे हा प्रश्न सुद्धा सायन्स विषयाशी संबंधित प्रश्न आहे. आपला जे योग्य उत्तर असणार आहे क्षयरोग म्हणजे TB याला आपण असे म्हणू शकतो. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की DOT म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्वेड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स ऑफ DOTS ही उपचार पद्धती प्रामुख्याने क्षयरोग म्हणजे TB या आजारासाठी वापरली जाते. या पद्धतीमध्ये आरोग्य कर्मचारी किंवा नियुक्ती व्यक्ती क्षयरोगाच्या रुग्णाला औषधाचा प्रत्येक डोस योग्यरित्या घेतात, प्रत्यक्ष निरीक्षणाखाली ठेवते, ज्यामुळे उपचार पूर्ण होण्याची खात्री होते. अशा प्रकारे माहिती सुद्धा आपण काय आहे या ठिकाणी ॲड केलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न आहे की आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने हा प्रामुख्याने कोणाच्या कारभाराचा काळ मानला जातो. अशा प्रकारे प्रश्न आहे. आपल्याला पर्याय दिलेले आहे. तर हे बघा 4 पर्याय दिलेले आहे मित्रांनो. आणि उत्तर काय असणार आहे तर स्थानिक व ब्रिटिश, म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न दिलेला आहे की सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते, तर पर्वतीय वारे. आपला जे पर्याय 3 असेल, ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे म्हणजे इम्पॉर्टंट आपण 20 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत. EVS पॅडागॉजी म्हणजे EVS मध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, परिसर अभ्यासमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तर मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला समाजशास्त्र विषयासंदर्भातले विचारले जातात. म्हणजे 6वी ते 8वी किंवा 5वी ते 10वीचे समाजशास्त्राचे जे पुस्तक आहे, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, हे पुस्तक तुम्ही वाचन करा मित्रांनो, कारण त्यातलेच बहुतेक प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. और दोस्तों आप आपकी स्क्रीन पर देख रहे हैं कि पेपर 1 के लिए हिंदी के क्वेश्चन सेट हमारे रेडी हो चुके हैं. आप सिर्फ 149 रुपये में ये 10 क्वेश्चन सेट विथ आंसर की यहाँ पर परचेस कर सकते हैं दोस्तों. PDF के स्वरूप में आपको हिंदी पेपर 1 के लिए ये क्वेश्चन सेट यहाँ पर मिलेंगे. बाकी क्वेश्चन सेट का हमारा काम सुरू आहे, म्हणजे लवकरच आपले हे प्रश्नसंच पूर्ण होणार आहे. बाकी विषयासाठी म्हणजे इंग्लिश, मराठी, हिंदी, EVS म्हणजे परिसर अभ्यास, समाजशास्त्र, सायन्स, टोटली आपण प्रश्नसंच या ठिकाणी तयार करणार आहोत मित्रांनो. आपलं जे वर्क आहे ते सुरू आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हिंदी विषयासाठी प्रश्नसंच उपलब्ध आहे. 149 मध्ये हे तुम्हाला 10 प्रश्नसंच विथ आन्सर की मिळणार आहे. यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा ॲड केलेले आहे. तर स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन अपडेट सोबत.